काही गर्भवती महिला त्यांची आरोग्याची तपासणी तुम्ही करता. अगदी ज्याला धनुर्वातीची लस असेल, इतर काही लस असेल, कशाला? ग्रामीण भागामध्ये आयुष्याचा पहिला श्री गणेश सुद्धा तुमच्या अंगणवाडीच्या शाळेमध्ये होतो ना. ही सगळी पिढी म्हणजे भारत घडवणारी जी खरी शक्ती आहे, ही ताकद ही तुम्ही आहात. आणि तुम्हाला द्यायला पैसे नाहीत. यांच्याकडे जाहिराती होती, उधळायला पैसे आहेत. या सरकारला काय सरकार म्हणतात? अरे जरा मोठ्याने बोला ना. खोके सरकार. याला सरकार आणण्यासाठी खोके आहेत, पण माझ्या अंगणवाडी आणि आशाताईंच्या मेहनतीला, त्यांच्या हक्काचे पैसे द्यायला, मानधन द्यायला पैसे नाहीत. हे सरकार तुमचं आहे. मी माझी जाहिरातबाजी करायला आलो नाही. आता तुम्ही पाटील साहेब जे म्हणालात की यावेळेला भाजपला मत द्यायचं नाही, तुम्हाला योग्य वाटत असेल तर जरूर द्या, जरूर द्या. आता 22 जानेवारीला राम मंदिराचं लोकार्पण होतंय. मग तुम्ही काय राम भक्त नाही आहात की नाही? मग तुम्ही म्हणजे मध्य प्रदेशमध्ये निवडणुका जिंकले भाजपा, सगळ्यांचा असा होरा होता की मध्य प्रदेश सुद्धा भाजपा हरणार. पण जिंकले. जिंकल्यानंतर त्यांनाच कळेना कसं जिंकलो. काही म्हणतात ईव्हीएम वरती जिंकले. पण जी कारण मीमांसा झाली त्याच्यात एक कारण आलं की लाडली बहिणा ही काही एक योजना तिथल्या जनतेच्या, त्या महिलांसाठी तिथल्या सरकारने राबवली. मग माझ्या या सगळ्या भगिनी आहेत त्या काय लाडल्या आहेत की नाही? आहेत की नाही? या राम भक्त आहेत की नाही? या हिंदू आहेत की नाही? हिंदू असतील, मुसलमान असतील, काही असतील. पण आज माझ्या जो म्हणतो ना आपण तळागाळातला महाराष्ट्र, तिथपर्यंत कोण जातं? करोनामध्ये मी तुम्हाला जे सांगितलं ना, नाव माझं झालं, पण त्या नावाचं खरं श्रेय हे तुमचं आहे, कारण तुम्ही घरोघरी जात होता. याची मला जाणीव आहे. आणि म्हणून मी फार काही करू शकलो नसलो तरी देखील तुम्ही आता म्हणाला की विसरून पण गेलो होतो की न थांबता तुमचं मानधन वेळेवर मिळालंच पाहिजे. हा आपल्या वर्षातही मंत्रिमंडळातला एक निर्णय होता. आणि जर सरकार गेलं नसतं तर मी तुम्हाला सांगतो की तुमचे जे काय प्रश्न आहेत, ग्रॅच्युइटी असेल, आता तुम्ही विचारलं की वृद्धापकाळी खायचं काय, जगायचं कसं. अरे जिथे लहान मुलांचा श्री गणेशा पहिले गिरवणारे तुम्हाला तुमच्या वृद्धापकाळाची चिंता व्यक्त करावी लागते. मग कोणाचं सरकार आहे, कोणासाठी चाललेलं आहे आणि कोणतं सरकार आपण आपल्या बोडक्यावरती बसवतोय, हा सुद्धा एक विचार तुम्ही केवळ तुमच्या घरात नाही, आजूबाजूच्या घरात सुद्धा तुम्हाला द्यायला पाहिजे. आजूबाजूच्या घरात द्यायला पाहिजे. तुम्ही लढ्याला उतरलेला आहात. आणखीन काही दिवसांनी आशा वर्कर